हिट अँड रनच्या कायद्याविरोधात देशभरात ट्रक आणि डंपर चालकांचा संप, पेट्रोल पंपावरती वाहनांच्या मोठ्या रांगा। राज्यभरात काही ठिकाणी संप मागे, काही ठिकाणी ट्रक आणि टँकर चालकांचा संप सुरूच। अमरावती, सोलापुरात पेट्रोल पंपावरती लागल्या मोठ्या रांगा। ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा पेट्रोल डिझेलला फटका। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सर्वच पेट्रोल पंपांवर आज सकाळपासून पेट्रोल डिझेल नसल्याचे फलक। नागपुरातील ट्रक चालकांचा संप मागे, नागपुरात येणाऱ्या सर्व महामार्गावर वाहतूक सुरळीत। कोल्हापुरात इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचा संप मागे, लोकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आवाहन। पेट्रोल भरण्यासाठी तुळजापूर, कोपरगाव, वाशिम, सांगलीसह हिंगोलीतील पंपांवरती लागल्या रांगा। टँकर चालकांच्या संपामुळे पेट्रोल न मिळण्याच्या भीतीनं गर्दी। नव्या मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक, ट्रक चालक आणि प्रशासनामधील बैठक निष्फळ, चालक संघटना संपावर ठाम। मोवियाचा फॉर्म्युला ठरलाय, शिक्कामोर्तब बाकी। जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळेंची माहिती, तर संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील, सुळेंची प्रतिक्रिया। एकत्र येणार, पण सध्या आमच्यासाठी मोवियाचं दार बंद, आम्हाला घेण्यासाठी कोणाचा विरोध माहिती नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। एकत्र नाही आलो तर ठाकरे गट आणि वंचित 24-24 जागा लढणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती। प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू, योग्य समन्वय आहे, 40 जागा जिंकायच्यात, संजय राऊतांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा, जागा वाटपाबाबत मतभेद नाहीत, भाजप विरोधात एकत्र लढायचंय, ठाकरेंची भूमिका, लवकरच दिल्लीवरती वारी करणार, सूत्रांची माहिती। सुप्रिया सुळे दादांमुळेच खासदार, दादा सोबत नसल्यानंच बारामतीत तळ ठोकण्याची वेळ, रुपाली चाकणकरांची टीका, तर आधी नगरसेवक होऊन दाखवा, रोहिणी खडसेंचा चाकणकरांवर पलटवार। माझ्याकडे पुरावे, जयंत पाटील खरं बोला, संजय शिरसाटांचा हल्ला बोल, तर शिरसाटांना मनातलं कसं कळतं, शिरसाटांनाच अधिक माहिती विचारा, पाटलांचा टोला। आधी दादागिरी, आज दादांच्या उघड धमक्या, जितेंद्र आव्हाडांचा हल्ला बोल, 2019ला परत आल्यानंतर दादांना उपमुख्यमंत्री केलं हेच चुकलं, आव्हाडांचं वक्तव्य। सरकारकडनं आम्हाला बैठकीचं निमंत्रण, पण मी मुंबईत बैठकीला जाणार नाही, जरांगेंची माहिती। वाहन अडवल्यास मंत्र्यांच्या घरासमोर वेढा घालण्याचाही इशारा। ओबीसी आरक्षणाची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडण्यासाठी ओबीसी सल्लागार समिती तयार करा, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य। टिकणारं आरक्षण म्हणजे नेमकं काय, सरकारनं स्पष्ट करावं, मराठा आरक्षणावरनं संभाजीराजेंचा सवाल, चालढकल परवडणार नाही असाही इशारा। राज्यात कोरोनाचे 70 नवे रुग्ण, तर देशात जैन रुग्णांची संख्या 196 वर, राज्यात सध्या 693 सक्रिय रुग्ण।